नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण एक पफ स्लीव्ह शिवायचं बघणार आहोत. त्याच्यासाठी माझ्याकडे हा प्रिंटेड असा कापड आहे. हे ऑलरेडी साडीचे ब्लाउजवर प्रिंट होतं. तर मी पहिल्यांदा हा एक साईड फिनिशिंग करून घेते कट करून. या साईडला थोडं कमी कापड असतं. तर मी या साईडचं प्लेन कापड कट करून घेणार आहे आणि इकडे जॉइंट करून घेणार आहे. तर मी अशा प्रकारे हे जॉइंट करून घेतलेलं आहे, हे बघा. आणि आता आपल्याला समोरील जे एक्स्ट्रा कापड आहे ते जास्त वाटत आहे, म्हणून मी ती समोरची पट्टी कापून घेत आहे थोडी. आणि आपल्याला जितक्या मापाचं घ्यायचं आहे तितकं आपल्याला माप घ्यायचं आहे. तर आता ही सेम चौकोनी पट्टी माझ्याकडे तयार आहे. तर या पफला मी अस्तर लावणार नाही आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा मी याचं मध्य काढून घेते. याला अस्तर लावणार नाही, त्यामुळे मी असाच हा पफ शिवणार आहे. तर तो कसा शिवायचा हे मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे. तर मध्य काढल्यानंतर दोन्ही साईडला 5-5 इंच इतकं घेऊन चुन्या पकडायच्या आहेत. तुम्हाला किती पफ्स हवे आहे त्याच्यानुसार तुम्ही पकडू शकता आणि तुमच्याकडे किती कापड अवेलेबल आहे यावर देखील तुम्ही चुन्या पकडवू शकता. तर अशा प्रकारे मी बारीक-बारीक चुन्या घालून घेत आहे. चुन्या अगदी एकाच साईडच्या घालून घ्यायच्या आहेत, अजिबात गडबड करायची नाही आहे. तर अशा प्रकारे चुन्स घालून झाल्यानंतर खालच्या बाजूलाही चुन्या घालून घेत आहे. तर असे प्रिंटेड ब्लाउजना कापड खूपच कमी असतं, त्यामुळे ॲडजस्ट करणं अवघड जातं. तर माझ्याकडे एक्स्ट्रा कापड नसल्यामुळे मी जे प्रिंट दिलं होतं त्याच्यापासूनच हा पफ स्लीव्ह बनवत आहे. तुमच्याकडे जर प्लेन कपडे एक्स्ट्रा असले तर तुम्ही त्याच्यापासूनही बनवू शकता. तर अशा प्रकारे मी हे स्लीव्हचं पफ्स बनवून घेतलेला आहे. आणि आता याला आपण आकार कसा द्यायचा ते बघूया. अशा प्रकारे हे तयार आहे. समोरील बाजूला 2 चून कमी पडलं ते मी पुन्हा मारून घेत आहे. या मारून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला तयार झाला. आणि हा मी पेपराचा कस्टमरच्या साईजचा स्लीव्स ऑलरेडी तयार करून घेतला होता. जर आपण अस्तर लावणार असेल तर आपण ह्या अस्तरपासून स्लीव्ह तयार करून अशा प्रकारे शिवू शकतो. पण मला अस्तर लावायचं नाही, कस्टमरला अस्तर नको आहे, त्यामुळे मी हा पेपर बनवून घेतलेला आहे स्लीव्हच्या साईजचा. आणि त्याच्यावरती आता हा स्लीव्ह जॉईंट करून घेऊन मग मी कटिंग करणार आहे, म्हणजे योग्य मापात स्लीव्ह तयार होईल. अशा प्रकारे जॉईंट करून घेऊन मग त्याला स्लीव्हच्या आकारानुसार कटिंग करून घेणार आहे. म्हणजे मापात कुठेही चूक होत नाही आणि माप चुकत नाही. हे पहा, अशा प्रकारे मी अगदी सावकाशपणे शिलाई मारून घेते. आता एक्स्ट्रा जे कापड आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. हे मी कट करून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडला थोडं थोडं एक्स्ट्रा कापड ठेवलेलं आहे. आता आपल्याला पेपर पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. खूप सोप्या पद्धतीने आहे हा स्लीव्ह. हा पेपर काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला समोरील बाजूला गोट तयार करून घ्यायचा आहे, छोटासा नाजूक अशी पट्टी लावून. तर समोरच्या बाजूला मी ही पट्टी जी समोरची एक्स्ट्रा कापून काढली होती तीच पट्टी जॉईन करून त्याचा गोट बनवून घेत आहे. अशा प्रकारे ही पट्टी लावून आपल्याला त्याचा गोट बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
कारण मी असे नवनवीन व्हिडिओ दररोज घेऊन येत राहीन. आणि अशा प्रकारे गोट बनवून घ्यायचं आहे. याला अस्तर न लावता पप्स बनवून घालण्याची आता खूपच ट्रेंड सुरू आहे. तर असा हा अस्तर न लावता खूप छान दिसतो पप्स. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर मी हा डायरेक्ट तुम्हाला ब्लाऊजच शिवून दाखवला. तर हा बघा, मी दोन्ही पप्स कसे लावून घेतलेले आहेत. अशा प्रकारे माझे दोन्ही पप्स रेडी झालेले आहेत. तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.